श्री स्वामी समर्थ. नमस्कार. स्वामीच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो अशी मी स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या बुधवार कामिका एकादशी आहे. आंघोळीच्या पाण्यात आपल्याला एक वस्तू टाकायची आहे. त्या वस्तूने आपले सर्व अडचणी, दरिद्र, आजारपण नावालाही उरणार नाही. कितीही शत्रू त्रास असेल, कितीही कठीण इच्छा असेल ती पूर्ण होणार आहे. जशी आषाढी एकादशी असते तशीच कामिका एकादशी सुद्धा असते. या एकादशीच्या वेळेस भगवान श्री हरी विष्णू हे निद्र अवस्थेत असतात. त्यावेळेस आपल्याला त्यांचे व्रत करायचे आहे किंवा उपवास करायचा आहे. लहान मोठ्यांनी सर्वांनी हा उपवास करायचा आहे एकादशीचा. एकादशीच्या दिवशी काही नियम देखील आहेत, ते देखील आपल्याला पाळायचे आहेत आणि उपाय देखील आहे, ते देखील आपल्याला करायचे आहे. तर आज आपण एकादशीच्या दिवशी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये एक वस्तू टाकल्यानंतर आपल्या सर्व अडचणी, दरिद्र, आजारपण नावालाही उरणार नाही. कितीही तुम्हाला शत्रू त्रास असेल, कितीही तुमची कठीण इच्छा असेल ती पूर्ण होणार आहे. कारण भगवान श्री हरी विष्णू हे निद्र अवस्थेत असताना आपण त्यांची व्रत करणार आहे किंवा उपवास करणार आहे. त्याच्यामुळे आपल्या सर्व इच्छा पूर्ण होणार आहे. तर अशी कोणत्या वस्तू आहे त्या आपण पाण्यात टाकल्यानंतर आपल्या सर्व अडचणी दूर होणार आहे ते आज आपण पाहूया. त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ देखील लिहायला विसरू नका. चला पाहूयात असं कोणता उपाय आहे ज्याने आपले सर्व त्रास दूर होणार आहे किंवा आजारपण, काही अडचणी, दरिद्र नावालाही उरणार नाही. आपल्याला उद्या म्हणजेच बुधवार कामिका एकादशीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे. ब्रह्ममुहूर्ताला खूप सारं महत्व आहे. त्यावेळेस जर आपण स्नान केले तर देवस्नान असे होते, म्हणजेच यावेळेस देव स्नान करत असतात. त्याच्यामुळे आपण यावेळेस स्नान करायचं आहे. आपल्याला पाणी काढायचं आहे आंघोळीचं आणि पाणी काढल्यानंतर जर तुमच्याकडे गंगाजल असेल तर ते देखील पाण्यात टाकायचं आहे. तसेच गंगाजल नसेल किंवा तुमच्या शेजारी कुठं नदी असेल म्हणजेच पवित्र नदी, त्या नदीमध्ये तुम्ही स्नान करायचं आहे. त्याच्यामुळे सर्व पाप, तुमचे काही आजारपण आहे नावाला सुद्धा उरणार नाही. तुम्ही जर आंघोळ करत असताना काही इच्छा मागितली ती देखील तुमची इच्छा पूर्ण होणार आहे. तसंच तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये जर तुमच्याकडे कुठं नदी जवळ नसेल तर तुम्ही कुठल्याही देवाच्या जिथं साहित्य मिळतं ना तिथं तुम्हाला गंगाजल मिळून जाईल. तिथं गंगाजल घेऊन यायचं आहे आणि तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे. गंगाजलला खूप सारं महत्व आहे. आपले जे कर्म आहेत, आपण जे काही कळत नकळत काही पाप करत असतो ते सर्व पापे धुतली जातात. आपल्या काही इच्छा आहे ते जर आपण ते आंघोळीच्या पाण्यात टाकून आंघोळ करत असताना जर आपण काही मंत्र बोलले तर ते देखील आपले इच्छा पूर्ण करत असतात. म्हणजेच गंगाजलमध्ये साक्षात भगवान विष्णू वास करत असतात किंवा खूप सारं आपलं पवित्र आहे ते, म्हणजे आपण कुठलंही पाप केलेलं असेल, कळत नकळत चुकून काही झालेलं असेल ते सर्व पापे आपली धुतली जातात किंवा नष्ट होतात. त्याच्यामुळे गंगाजलला खूप सारं महत्व आहे. तुम्ही कायमस्वरूपी तुमच्या घरामध्ये गंगाजल अवश्य ठेवा. त्याच्यानंतर दुसरी जी वस्तू आहे ती म्हणजे खडे मीठ. खडे मीठ हे लक्ष्मी मातेला प्रसन्न करते, म्हणजेच लक्ष्मी मातेचे प्रिय आहेत म्हणजे खडे मीठ. तर तुम्ही खडे मीठ देखील पाण्यामध्ये टाकायचं आहे. खडे मिठाने आंघोळ केल्यानंतर तुमची जी नकारात्मकता तुमच्या शरीरामध्ये आहे किंवा नजर दोष आहे किंवा शत्रू त्रास आहे किंवा काही तुम्ही आजारी आहे ते सर्व काही दूर होणार आहे. जर तुम्हाला कोणाची नजर लागलेली असेल ती देखील दूर होणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये खडे मीठ देखील टाकायचं आहे. त्याच्यानंतर तिसरी जी वस्तू आहे ती म्हणजे काळे तीळ. भगवान विष्णूंना काळे तीळ खूप म्हणजे खूप प्रिय आहे. तर तुम्ही काळे तीळ टाकून जर आंघोळ केली आंघोळीच्या पाण्यामध्ये तर सर्व काही नकारात्मकता आहे किंवा काही वाईट शक्ती आहे सर्व काही भगवान विष्णू दूर करणार आहेत आणि कसलाही त्रास नावाला सुद्धा उरणार नाही. तुम्हाला नक्कीच त्याचा अनुभव देखील येईल. तुमची कितीही कठीण इच्छा असेल, तुम्ही जर आंघोळ करत असताना मागितली तर ती इच्छा देखील तुमची पूर्ण होणार आहे. तुम्हाला आंघोळ करत असताना काही नियम देखील पाळायचे आहेत. म्हणजे तुम्ही आंघोळ करत असता आणि सर्वप्रथम तुम्ही पायावरती पाणी घेता, गुडघ्यावरती घेता, असं न करता तुम्ही या दिवशी म्हणजेच आंघोळ करत असताना एवढं सर्व साहित्य टाकल्याच्या नंतर तुम्ही सर्वप्रथम उजव्या खांद्यावरून तुम्हाला पाणी घ्यायचं आहे.
तुम्हाला डाव्या किंवा पायावरती किंवा दुसऱ्या अंगावर तुम्हाला पाणी न घेता तुम्ही उजव्या खांद्यावरती पाणी घ्यायचं आहे. तसेच तुम्ही एकादशीच्या दिवशी तुम्ही डोक्यावरून आंघोळ करायची नाहीत, म्हणजे डोकं धुवायचं नाही. केस धुतले तर असं म्हणतात भगवान विष्णू जे नाराज होतात आणि तुमच्या पाठीमागे वाईट पीडा लागते किंवा वाईट संकटाचा तुम्हाला सामना करावा लागतो. म्हणून तुम्ही या दिवशी अजिबात डोक्यावरून आंघोळ करायची नाही. तुम्ही सर्वप्रथम उजव्या खांद्यावरून पाणी वतायचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही सर्व अंग भिजवायचं आहे. आंघोळ करत असताना तुम्हाला एक मंत्र देखील बोलायचा आहे. हर हर गंगे, हर हर गंगे असं म्हणत तुम्ही आंघोळ करायची आहे. म्हणजे जी पाणी आहे त्याला गंगेचं स्नान समजून किंवा गंगा स्नान समजून तुम्हाला हे आंघोळ करायचे आहे. आणि आंघोळ करत असताना हर हर गंगे, हर हर गंगे असं तुम्हाला जे आंघोळ तुम्ही करत आहे तोपर्यंत तुम्हाला हा मंत्र देखील म्हणायचा आहे. हा तुम्ही मंत्र बोलत आहात त्याच्यामुळे तुमचे सर्व काही अडचणी दूर होणार आहेत, नकारात्मकता दूर जाणार आहे. तुम्हाला काही त्रास होतो आजाराचा कुठल्या, ती आजार पण देखील दूर होणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला आंघोळ करत असताना हा मंत्र कंटिन्यू तुम्हाला बोलायचा आहे. अशा पद्धतीने तुम्हाला आंघोळ करायची आहे. तुमची कठीण इच्छा देखील कुठली पूर्ण होत नाही ती देखील तुम्हाला मागायची आहे. तुम्हाला काही अडचणी आहे सर्व काही दूर होणार आहेत. त्याच्यामुळे ही आंघोळ करत असताना तुम्ही उद्या म्हणजेच बुधवार एकादशीच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये या वस्तू नक्की टाका आणि या पाण्याने आंघोळ करा. व्हिडिओ आवडला तर लाईक देखील करा. नवीन असाल सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ देखील लिहायला विसरू नका. आजची जी सेवा झालेली आहे ती स्वामींच्या चरणी रुजू करते आणि इथंच थांबते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.